पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीला अमृत कथेच्या 6व्या भागामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, तयाची या पाया माझे दंडवत, तयाची या पाया माझे दंडवत. घडो आणि प्रीत जडो नामी, घडो आणि प्रीत जडो नामी, तयाची या पाया माझे दंडवत, तयाची या पाया माझे दंडवत. कर्पूर गौरम करुणावतारम, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी, फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू हो दुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. मंडळी, पवित्र असणाऱ्या श्रावण मासानिमित्त आपण शिवलीला अमृत या ग्रंथाच्या आधारे शिवभक्तांच्या गोड अशा कथा ऐकत आहोत. आजचा हा 6व्या दिवसाचा 6वा भाग आहे. आजच्या भागामध्ये सूत मुनी शौनकादिक सर्व श्रोत्यांना सांगतात की भगवंताचे जे अनेक व्रत, अनेक त्या ठिकाणी जी काही साधना भक्ती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये सोमवारच्या व्रतालाही अत्यंत महत्त्व आहे. आणि त्या सोमवारच्या व्रतामुळं भगवान महादेव एका शिवभक्ताला कसे प्रसन्न झाले त्याविषयी कथा या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. कथा जी आहे ती सीमंतिनी नावाच्या एका शिवभक्त असणाऱ्या राणीची कथा आहे. सूतमुनी सांगतात, आपल्या आर्यवर्तामध्ये अनेक पवित्र राजे होऊन गेले. ज्याप्रमाणे नलराजा, ज्याप्रमाणे हरिश्चंद्र राजा, तसाच चित्रवर्मा नावाचा एक राजा पूर्वयुगामध्ये होऊन गेला. अतिशय पराक्रमी, अतिशय सात्विक, अतिशय धार्मिक, शिव आणि विष्णू या दोघांच्या मध्ये भेद न करणारा, दोन्ही देवांची भक्ती करणारा असा तो सात्विक राजा होता. जसा भक्त होता तसा पराक्रमीही होता. सज्जनांच्या करता आश्रयस्थान होता आणि दुष्ट दुर्जन आहेत त्यांच्याकरता काळाप्रमाणे तो कठोर होता. अशा त्या राजाला अनेक पुत्र प्राप्त झाले. ते वडिलांच्या प्रमाणे शूरवीर होते, परंतु कन्यारत्न एखादा आपल्याला असावं अशी राजाला अभिलाषा होती. आणि त्याप्रमाणे भगवान शंकराची आराधना केली की एखादा तरी मुलगी मला असावी. आणि भगवंताच्या कृपेनं अनेक मुलांच्या नंतर एक कन्यारत्न प्राप्त झालं. अशी मुलगी भगवत कृपेनं प्राप्त झाली की ज्याप्रमाणे पौर्णिमेचा पूर्ण चंद्र असतो, संपूर्ण तेजस्वी, षोडश कला संपूर्ण अशी ती कन्या प्राप्त झाली. तिचं नाव सीमंतिनी अशा प्रकारचं ठेवण्यात आलं. आणि त्याचा राजाला इतका आनंद झाला. अनेक याचकांना दान धर्म केले, सगळे ब्राह्मण, सगळे धर्मगुरू तृप्त केले. आणि एक पंडितांची सभा त्या ठिकाणी बोलवली गेली की भविष्य जाणणारे, ज्योतिषांमध्ये तज्ज्ञ असणारे असे पंडित त्या ठिकाणी बोलवून त्या मुलीचं जातकर्म करण्यात आलं. आणि त्यावेळी त्या अनेक पंडितांनी सुंदर अशा प्रकारचं भविष्य त्या मुलीचं कथन केलं की खूप ऐश्वर्य संपन्न होईल, पृथ्वीचं राज्य करेल, अनेक वर्ष त्या ठिकाणी राज्यसुखाचा वैभवाचा भोग घेईल, असं वर्णन केल्यावर राजाला अत्यंत आनंद झाला. परंतु मंडळी, आपण गोड पक्वान्नाचं जेवण करत असताना
एकाला एकदम घास कडू लागावा किंवा आपण भरभर जेवत असताना दाताखाली एकदम खडा यावा आणि सगळ्या जेवणातला रस निघून जावा, तशी अवस्था झाली. एका ब्राह्मणाने हकीकत अशी सांगितली, राजा, वयाच्या 14व्या वर्षी हिला वैधव्य प्राप्त होणार आहे, ही 14व्या वर्षी विधवा होणार आहे. असं म्हटल्यानंतर जेवढा आनंद झाला होता ते सगळं पुन्हा दुःखामध्ये परिवर्तित झालं. राजा अत्यंत दुःखी झाला, सगळे दुःखी झाले. पण त्या पंडितांनी पुन्हा नंतर सांगितलं की भगवान शिवाच्या कृपेनं तिला परत त्या वैधव्यातून परत तिचे चांगले दिवस येतील आणि पुढं तो आनंद असेल. असं सांगितल्यानंतर राजाला थोडंसं बरं वाटलं, परंतु चिंतारोग राजाच्या मनामध्ये लागला तो लागला. दिवसेंदिवस राजा त्याचा विचार करत होता, ही मुलगी लहानाची मोठी झाली, हिला काही कशाचं काही दुःख नाही, काय माहिती नाही, काय नाही. करता करता मुलगी उपवर झालेली आहे आणि कुणाच्या तरी कानात, कुणाच्या तरी तोंडून तिच्या कानावरती हकीकत अशी पडली की 14व्या वर्षी हिला वैधव्य प्राप्त होईल असं भविष्य सांगितलेलं आहे. हे ऐकल्यानंतर तिला राजकुमारीला अत्यंत दुःख झालं, परंतु ती दुःख करत बसली नाही. मनुष्याला जीवनामध्ये दुःख प्रत्येकाला होत असतं, पण ते दुःख करत बसू नये. त्या दुःखातून काही पर्याय निघतो का, काही मार्ग निघतो का, हे बघणं, धडपडणं हे माणसाचं काम आहे. हे त्या मुलीनं राजकन्येनं केलं आणि याज्ञवल्क्य ऋषींची असणारी जी पत्नी मैत्रेयी तिचं नाव. मंडळी, आपल्या वेदकाळामध्ये अनेक ज्या विद्वान महान स्त्रिया होऊन गेल्या, जशी की मैत्रेयी, त्याचप्रमाणे अरुंधती, त्याचप्रमाणे कपिल मुनींची माता देवहूती, गार्गी, अशा या विद्वत स्त्रिया होऊन गेल्या वेदकाळामध्ये. त्यामध्ये मैत्रेयी नावाची याज्ञवल्क्यांची असणारी पत्नी, तिच्याकडे ही सीमंतिनी गेली. तिने सर्व हकीकत सांगितली, म्हणजे याच्यामधून मला काहीतरी उपाय तुम्ही सांगा. तेव्हा मैत्रेयीने त्यांना सांगितलं की म्हणे तू दुसरं काही करू नको, भगवान शिवाचं सतत नामचिंतन कर आणि प्रत्येक आठवड्याचा जो सोमवार व्रत आहे ते सोमवार व्रत तू मोठ्या निष्ठेनं प्रेमानं कर, दिवसभर उपवास कर. संध्याकाळी 1.5 तास रात्र झाल्यानंतर त्यावेळेला भगवान शंकरांची संपूर्ण विधियुक्त पूजा कर आणि 1100 ब्राह्मण जोडपं दाम्पत्य तू प्रत्येक सोमवारी जेवायला घाल. आता ती राजकन्याच होती, तिच्या मानानं तिला सांगितलं ते 1100 दाम्पत्य म्हणजे जोडपी प्रत्येक सोमवारी तू भोजन घाल, त्यांना वस्त्र अलंकार दान धर्म कर. आणि कोणतंही दुःख आलं जीवनामध्ये तरी ह्या व्रताचा भंग होऊ देऊ नको, एवढं मात्र तू निष्ठेनं कर, व्रत मोडायचं नाही. ठीक आहे, तिनं मान्य केलं. घरी आली तेव्हापासून जितकं सांगितलेलं होतं त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पटीनं ती श्रद्धेनं मनापासून ते सगळं व्रत करायला लागली. करता करता 13-14 वर्षाचं वय झालेलं आहे. राजाला चिंता पडली की आता वर संशोधन केलं पाहिजे, म्हणून पृथ्वीवरती शोधत असताना, वर शोध करत असताना निषद देशाचा राजा इंद्रसेन, त्या इंद्रसेनाचा मुलगा असणारा चित्रांगद, हा इंद्रसेन हा नळ राजाचा मुलगा, नळ दमयंतीचा आख्यान प्रसिद्ध आहे महाभारतामध्ये. त्या नळराजाचा नातू असणारा हा चित्रांगद, हा वर सीमंतिने करता त्यांना योग्य वाटला. त्याप्रमाणे सगळ्या गोष्टीचा विचार करून सीमंतिनीचा विवाह त्या चित्रांगद या राजकुमाराबरोबर, इंद्रसेनाच्या मुलाबरोबर मोठ्या थाटामाटात उत्साहात संपन्न केला. 4 दिवसाचा मोठा विवाह समारंभ झाला. त्यानंतर जावयाला आणि मुलीला त्या चित्रवर्मा राजाने आपल्याकडे ठेवून घेतलं आणि बाकीचं वराड जे होतं ते निषेध देशाला पुन्हा तो इंद्रसेन राजा सगळ्या वराडात येत गेला. कौतुकानं आपल्या जावयाला मुलीला राजानं बरेच दिवस आपल्याकडे ठेवून घेतलेलं होतं. रोज वेगवेगळ्या प्रकारचे विनोद, रोज वेगवेगळ्या प्रकारचा असणारा आनंद भोग सगळा त्या ठिकाणी प्राप्त होता. आणि करता करता इकडं सोमवारचं व्रतही चालू होतं सीमंतिनीचं आणि संसारही सुरू होता. नियमाप्रमाणे 14 वर्षे भरलेली आहेत वयाला. आणि त्याच वेळेला प्रसंग असा घडला, तो चित्रांगद जो जो पती त्या सीमंतिनीचा, तो शिकार करण्याकरता आपल्या सर्व सेवक वर्गासह एकदा जंगलामध्ये गेलेला असताना, उन्हाळ्याचे दिवस होते, वनामध्ये फिरून फिरून अंगाला घाम आला, शरीर तापलं, ऊन खूप होतं. तिने विचार केला थोडी जलक्रीडा करावी नदीमध्ये, म्हणून एक नाव त्या ठिकाणी नदीमध्ये सोडून
त्या नावेमध्ये जलक्रीडा करण्याकरता आपल्या काही सवंगड्यासहित तो चित्रांगद नावेमध्ये प्रवेश केला. नाव मध्यभागी गेल्यानंतर यमुना नदी होती, तिथल्या पाण्याचा अंत कोणाला नव्हता. किती खोल पाणी आहे त्याचा अंत नव्हता. मध्यभागी नाव गेल्या तोपर्यंत वादळ आलं मोठं अचानक, आणि त्या वादळाच्या योगानं नौका डळमळायला लागली. सगळे नाव हाकणारे चिंतातुर झाले, घाबरले, आणि आता याच्यातून काय मार्ग काढावा कळेना. आणि तेवढ्यात मोठी लाट आली, आणि त्या लाटेसरशी नाव पलटी झाली त्या नदीमध्ये. खोल ढोह होता, आणि तीरावर असणाऱ्या सगळ्या लोकांनी एकच आकांत केला, सगळे बुडले. आता त्या पाण्याचा अंत नव्हता, इतकं खोल होतं. बुडल्यानंतर सगळं मग आकांत झाला, सगळ्या आरडाओरड झाला. प्रजा सगळी राजापर्यंत ही बातमी कानावरती गेली. राजा त्या ठिकाणी मोठ्या आधी दुःखानं त्या ठिकाणी धावत धावत आला. श्रीमंतीने पण त्या ठिकाणी आपल्या आईसह त्या ठिकाणी पोचली, आणि सगळे मिळून त्या नदीच्या काठावरती दुःख करू लागले, आकांत करू लागले. त्या दुःखाची सीमा, त्या दुःखाला पारावार नव्हता. अपार अशा प्रकारचं दुःख केलं. इकडे इंद्रसेनाला म्हणजे त्या चित्रांगदाच्या वडिलालाही बातमी कळाली. तोही आपल्या पत्नीसह आला, आणि सगळ्यांनी मिळून खूप मोठा शोक केला. नंतर कसं तरी स्वतःला सावरत त्या ठिकाणी श्रीमंतीला घेऊन तिचे वडील म्हणजे चित्रवर्मा आपल्या राजवाड्यामध्ये गेलेले आहेत. आणि ही सगळी हकीकत चालली. दुःख तर झालेलंच होतं, परंतु त्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे सोमवारचं व्रत भंग करायचा नाही, हा तिनं नियम मात्र पाळला. आणि ते नित्य व्रत करत राहिली. करता करता 3 वर्षे गेली या गोष्टीला. म्हणजे नाव नदीमध्ये उलटून पतीचा अपघात होऊन 3 वर्षे गेली. त्याचं प्रेतही सापडलं नाही, काय झालं कोणाला कळालं नाही. अशा प्रकारची तो गायबच झाला एका अर्थानं. 3 वर्ष या घटनेला होऊन गेली. इकडं गंमत अशी झाली, तो ज्यावेळेला नाव उलटली त्याच वेळेला काही पाताळातून असणाऱ्या जलदेवता नागकन्या त्या ठिकाणी प्रगट झालेल्या होत्या. आणि त्यांनी या राजपुत्राला बघितलं, आणि आपल्या पाताळ लोकांमध्ये त्या चित्रांगदाला त्या नागकन्या जलदेवता ज्या आहेत त्यांनी पाताळ लोकांमध्ये त्याला घेऊन गेले. मंडळी, पूर्वीच्या काळामध्ये या ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये जाण्याकरता असे काही गुप्त मार्ग होते, असं अनेक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. काही जमिनीच्या भुयारामधून, काही पाण्यामधून दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करता येत होतं मानवाला. अशा हकीकती पुराणामध्ये अनेक ठिकाणी आहेत. कलियुगाला प्रारंभ झाल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी, चमत्कारिक गोष्टी होत नव्हत्या, व्हायच्या बंद झाल्या, पण अगोदर होत होत्या. आणि त्या पाताळ लोकांमध्ये नेल्यानंतर तिथला राजा तक्षक, त्या तक्षकासमोर याला उभं केलं. त्यांनी सगळी हकीकत विचारली, तू कुठला, कोण, काय, सर्व इतिहास सांगितला यांनी. आणि म्हणे तू कोणत्या देवाची उपासना करतोस? म्हणे देवादिदेव असणारे भगवान महादेव, त्या महादेवाची मी उपासना करतो, त्याचा मी भक्त आहे. तक्षकालाही आनंद झाला, कारण तोही नाग भगवान श्री शंकरांचाच भक्त होता. दोघांचं जमलं, मोठे प्रेम निर्माण झालं दोघांच्या मध्ये. आणि त्याला काही काळ तिथं थांबून घेतलं त्यांनी. परंतु हा म्हणू लागला की मला आता गेलं पाहिजे, माझे आई वडील माझ्याशिवाय प्राण देतील, मी एकुलता एक आहे, माझी पत्नी 14 वर्षाची तरुण आहे, ती माझ्याशिवाय जगणं कठीण आहे, त्यामुळं मला इथं तुम्ही थांबवून घेऊ नका, कृपा करून मला आणखी माझ्या ठिकाणी परत पाठवा. ही सगळी हकीकत ऐकून त्या तक्षकालाही मोठं दुःख वाटलं. त्यांनी ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, तुला मी सोडतो. आणि त्याला 12,000 नागांचं बळ त्याला आपल्या वरदानाने त्या तक्षकानं दिलं. 12,000 नागांचं बळ तुला प्राप्त होईल हे वरदान दिलं. त्याचप्रमाणे मनोवेगाने धावणारा, अंतराळ मार्गातून धावणारा घोडा हा एक त्याला बक्षीस म्हणून दिला. त्याचप्रमाणे या पृथ्वीवरती ज्या दुर्मिळ असणाऱ्या वस्तू आहेत, परलोकातल्या ज्या वस्तू आहेत, त्या दुर्मिळ वस्तू त्याच्याकडे इतक्या भरपूर प्रमाणात अशी गाठोडं बांधून दिलं. कवीनं असं वर्णन केलंय की डोंगराप्रमाणे ते गाठोडं वस्त्र अलंकाराचं त्या तक्षकाने बांधून दिलं. एका राक्षसाच्या मस्तकावर देऊन त्याची बोळवण केली. आणि जिथं यमुनेमध्ये तो बुडाला होता तिथंच पुन्हा त्या यमुनेच्या वरती तो अचानक प्रगट झाला. त्या जलदेवतांनी त्याला वरती आणून सोडलं. तो इकडे तिकडे बघू लागला. काहीसा त्याला बदल वाटायला लागला, कारण थोडाच काळ त्या दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये तो होता, परंतु तेवढ्यामध्ये पृथ्वीवरची 3 वर्षे उलटून गेलेली होती. म्हणजे इथला काळ आणि तिकडच्या परलोकातला काळ हा वेगवेगळा आहे.
तेव्हा इथली 3 वर्ष ओलांडून गेलेली होती. सीमंतिनी नित्यनेमाप्रमाणे नदीवरती स्नानाला येत होती. त्या दिवशी आलेली आणि आल्यानंतर स्नान वगैरे उरकून आपल्या मैत्रिणीसह ते आपल्या आवरावरी करत असताना एकदम अचानक या महापुरुषाला बघितलं. दिव्य लोकातून आलेला हा कोण महापुरुष असावा? तेजपुंज आहे, वस्त्र अलंकाराने युक्त आहे आणि सगळे जे अलंकार आहेत हे पृथ्वीवरचे नाही आहेत, परलोकातले आहेत. असा कोण महापुरुष असावा म्हणून चकित होऊन ती बघू लागली. तो चित्रांगदही सीमंतिनीकडं चकित होऊन बघायला लागला. त्याला ओळख पटेना. कारण का, कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र या सहित आपल्या पत्नीला त्याने बघितलेलं होतं. आता कुंकूरहित, हळद कुंकूरहित कपाळ, मंगळसूत्रारहित असणारा इतर अलंकार होते, पण मंगळसूत्र नसणारा गळा, पायात जोडव्या नव्हत्या, डोळ्यामध्ये काजळ नव्हतं, म्हणजे सौभाग्य अलंकार काही नव्हते. अशा परिस्थितीमध्ये त्याला आपली पत्नी नीट खात्रीनं हीच आहे असं ओळखू येईना. तरी पण शंका मनात आली की हीच असावी. आणि मग राजाने धाडस करून तिला विचारलं, तू कुठली, कोण, काय, तुझी हकीकत काय? तेव्हा तिनं सगळं इतिहास, झालेला तपशील सगळा सांगितला. ते ऐकत असताना ह्याच्या नेत्रामध्ये अश्रू येत होते, परंतु त्या अश्रू लपवायचा कसोशीनं प्रयत्न त्याने केला. ते दिसू दिले नाहीत तिला, कारण आत्ताच ओळख पटवून द्यायची नव्हती. असं म्हटल्यानंतर मग त्याला दुःख झालं ते सगळे हकीकत ऐकून. त्याच्या मैत्रिणीने सांगितलं की हिचा पती 3 वर्षापूर्वी याच ठिकाणी नौकेमधून विवाह करत असताना बुडून मरण पावला, त्याचा काही मागमूसही लागला नाही. तेव्हा त्या राजाला अत्यंत दुःख झालं आणि सीमंतिनीने विचारलं की महाराज तुम्ही कोण, कुठले, काय, तुमचं काय नाव, पत्ता वगैरे. तेव्हा तिने खोटंच सांगितलं की मी एक सिद्ध पुरुष आहे. माझ्या मनात येईल त्यावेळेला मी पाताळामध्ये जातो, मनात येईल त्यावेळेला पृथ्वीवर असतो, मनात येईल त्यावेळेला स्वर्गामध्ये जाऊ शकतो. माझ्याकडे त्रिकाल ज्ञान आहे. आणि तुझा हात बघू म्हटले. तिचा हात हातामध्ये घेतला आणि काही बघितल्यासारखं केलं. त्याला काही बघायचं नव्हतं, काय नव्हतं, परंतु आता सोंग केलं ते वटवलं तर पाहिजे. म्हणजे मी तुझं भविष्य जाणतो की येत्या 3 दिवसामध्ये तुझा पती तुला परत मिळेल, कारण तो जिवंत आहे, मृत झालेला नाही आहे. असं ऐकलं सीमंतिनीनं की आश्चर्यानं त्यांच्या तोंडाकडे बघायला लागली की हे कसं शक्य आहे? 3 वर्षापूर्वी नौका बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि हे तर सांगतात 3 दिवसानं मिळेल. आणि मग आश्चर्य झाल्यानंतर काय हरकत नाही म्हणले, मी भगवान शंकराची शपथ घेऊन सांगतो की 3 वर्षानं तुझ्या पतीची तुझी 3 दिवसानं भेट होईल. तू आता निवांतपणानं घरी जा असं तिला सांगून हा जो काही असणारा राजपुत्र तो त्या ठिकाणी अदृश्य झाला आणि आपल्या मनोवेगानं जाणाऱ्या घोड्यावरती बसून तो आपल्या राज्याकडे त्या ठिकाणी प्राप्त झाला. इकडं काय झालेलं होतं की या इंद्रसेनाचं राज्य परकीय शत्रूंनी सगळं त्या ठिकाणी लुटलेलं होतं, त्याला पराभूत केलेलं होतं. पळून जाण्याकरता राणी आणि राजा दोघंजण राज्यातनं बाहेर पडले, परंतु त्यांना पकडून शत्रूनं बंदीखान्यात ठेवलेलं होतं. म्हणजे या असणाऱ्या राजकुमाराच्या आईला, चित्रांगदाच्या आई वडिलांना. त्यानं तो त्या ठिकाणी गेला आणि हे सगळं बघितलं. परकीय राज्य आले आपल्या राज्यावर. त्याच्यासोबत जो नाग होता त्या नागाला मनुष्याचं रूप घेऊन परत त्या राज्यामध्ये पाठवलं आणि शत्रूला सगळं सांगितलं की चित्रांगद आलेला आहे, राजपुत्र आलेला आहे, 12,000 नागांचं बळ घेऊन आलेला आहे आणि तुम्ही त्याच्या पुढे काही टिकाव धरू शकणार नाही. बऱ्या बोलाने त्याला शरण आला तर वाचाल, नाहीतर जीवानिशी मारावं लागेल. शत्रू घाबरला आणि त्या चित्रांगदाचा वडील इंद्रसेन त्याला पुन्हा राज्यावरती बसवलं. शत्रू शरण आला आणि शरण आल्यानंतर मग हा वाजत गाजत त्या ठिकाणी नगरामध्ये जाऊन मोठा समारंभ केला आणि आई वडिलाला आपली सगळी हकीकत सांगितली. त्यांनाही आनंद झाला. आता चला म्हणे आपण सासरवाडीला जाऊया. आणि मग सगळ्या समारंभानं त्या ठिकाणी चित्रवर्मा नगरीच्या राजाच्या नगरीमध्ये हे सगळं त्या ठिकाणी राजा वैभवासहित म्हणजे आई वडील, हा राजकुमार सगळे त्या ठिकाणी आले. राजाला सेवकाने बातमी सांगितली की तुमचा जावई आलेला आहे. राजा आश्चर्यचकित झाला की मरून 3 वर्ष झाली, याचा मागमूस नाही कुठं आणि अचानक कसं काय आला. आश्चर्य तितका झाला तितकाच आनंदितही झाला. म्हणजे भगवंताची लीला, भगवान शिवांची काय आघात लीला आहे सांगू शकत नाही आपण. म्हणून त्यालाही आनंद झाला. मोठ्या समारंभानं तो नगराबाहेर जाऊन आपले जावई, आपली व्याही, आपली विहीन या सगळ्यांना घेऊन मोठ्या आनंदानं राजवाड्यामध्ये तो चित्रवर्मा आलेला आहे.
आनंदी आनंद झाला सगळ्यांना एकमेकांना भेटून. आणि हे सगळं कशाचं जर फळ असेल तर अखंडपणानं श्रद्धायुक्त अंतकरणाने केलेले शिवव्रत सोमवार, त्या व्रताचं फळ असं सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठा आनंद मांडला. आणि परत एकदा त्या ठिकाणी सीमंतिनीचा आणि त्या चित्रांगदाचा पुनर्विवाह अशा प्रकारचा त्यांनी मोठा समारंभ परत एकदा केला. मंडळी, आजही काही वेळेला 25व्या वाढदिवसाला अमुक काही वेळेला लग्नाचा एकदा परत समारंभ करण्याची पद्धत आजकाल एक ट्रेंड निघालेला आहे की लग्न जसं केलेलं होतं तसं पुन्हा 25 वर्षानं परत एकदा करतात. म्हणजे ही फॅशन आत्ताची आहे असं नाही, त्या काळामध्ये असं केलेली उदाहरणं पुराणामध्ये आहेत. लग्न झालेलंच होतं एकदा, परंतु पुन्हा एकदा तो समारंभ केला आणि मोठ्या आनंदानं राजा, राणी, सीमंतिनी, चित्रांगद, तो चित्रवर्मा, त्याचप्रमाणे हा इंद्रसेन, हे सगळ्यांना मोठा आनंद झाला. आणि परत एकदा मग त्यांनी नवस बोललेला होता सीमंतिनीने की माझा जर पती मला परत मिळाला तर मी 11 लक्ष त्या ठिकाणी ब्राह्मण भोजन घालीन, वस्त्र अलंकारानं त्यांना त्या ठिकाणी दानधर्म करीन. तो संकल्पही पूर्ण केला आणि मोठ्या आनंदानं आपल्या राजधानीमध्ये ते गेलेले आहेत. इकडं त्या इंद्रसेनाने आपल्या मुलावरती राज्यकारभार म्हणजे चित्रांगदावरती राज्यकारभार सोपवून आपण तपश्चर्येला निघून गेला. तो शिवपदाला प्राप्त झाला. त्याचप्रमाणे सीमंतिनी आणि चित्रांगदाला पुढं 8 मुलं झाली, जी वडिलांप्रमाणे पराक्रमी होती. आणि अशा प्रकारे अनंत अशा वर्षपर्यंत सुखानं अशा प्रकारचं त्या दोघांनी राज्य त्या ठिकाणी केलं. अशी कथा सूत मुनींनी त्या ठिकाणी शौनकादिक सर्व श्रोत्यांना ही सांगितली. ते सांगत असताना सूत मुनी म्हणतात की हे सीमंतिनीचं आख्यान जर मनापासून जर कोण ऐकेल, एखाद्याचा मुलगा जर एखाद्यापासून दूर गेला असेल तर त्याची आणि मुलाची भेट होईल, जवळीक होईल. एखाद्या स्त्रीचा पती, त्या पतीमध्ये तिच्यामध्ये अंतर निर्माण झाला असेल तर तो दुरावा कमी होईल. एखाद्या स्त्रीला जर वैधव्य काला म्हणजे अगोदर लवकर आलेला असेल तर ही कथा ऐकल्यानंतर पुढच्या अनेक जन्मामध्ये तिला वैधव्य प्राप्त होणार नाही, सर्वांची इच्छिलेली मनोरथ पूर्ण करतील. अशा प्रकारची ही भगवान शिवभक्तांच्या असणारी ह्या लीला आहेत. आणि म्हणून अशी हकीकत सूत मुनींनी सांगितली. तीच कथा आपल्या गोड भाषेमध्ये श्रीधर स्वामींनी शिवलीलामृतामध्ये मराठी भाषेत सांगितलेली आहे. त्या कथेचा यथावकाश असणारा सारांश भाग मी माझ्या वेळेमध्ये आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथा कशी वाटली आपल्याला जरूर कळवा. झालेली कथा भगवान श्री शंकरांच्या चरणी अर्पण करूया. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. बरं आहे तर मंडळी, भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.